नमोदेश माऊली हो. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, राधे राधे. माऊली हो, काल आपण लोशू ग्रीडचा तक्ता बघितला होता. त्याच्यामध्ये आपण वर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन हे दोन्ही बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये माऊली हो छोटीशीच माहिती देणार आहे. फार मोठं नसेल हा व्हिडिओ. ती माहिती अशी आहे माऊली हो, ह्या अंकशास्त्र तक्त्यावरून आपण आपले जे नाव आहे, जे प्रचलित नाव आहे, त्या नावाचे जे स्पेलिंग आहे, त्याची जी ऊर्जा आहे ती आपण बॅलन्स करू शकतो, ती ऊर्जा वाढवू शकतो जर ती चुकीची असेल तर. दुसरं, आपण ह्या अंकतक्त्यावरून आपल्याला कुठला मोबाईल नंबर फेवरेबल राहील ते आपण निवडू शकतो. आपला घर क्रमांक, आपलं वाहन क्रमांक, आपण एखादी जमीन घेतली आहे, आपण एखाद्या कॉलनीमध्ये एरियामध्ये राहतो आहे, तर तो एरिया कसा आपल्याला फेवरेबल राहील. इनफॅक्ट आपण कुठल्या शहरात राहतो आहे ते सुद्धा आपल्याला फेवरेबल ठरतं की नाही हे सुद्धा आपण या तक्त्यावरून सांगू शकतो. परत माऊली हो, अजून एक विषय असा पण आहे, याच्यामध्ये तसं खूप रहस्य भरलेलं आहे या तक्त्यामध्ये, आणि याच्यावरनं तुमच्या घरातले वास्तुदोषसुद्धा कळतात. ज्या रकान्यातला नंबर हा कमी संख्येमध्ये आहे किंवा तो अनुपस्थित आहे, तिथे आपल्या वास्तूमध्ये दोष हा आढळतो. जसं या तक्त्यानुसार याला जर आपण पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण जर द्यायचं म्हटलं तर ही जी बाजू आहे ही ह्या तक्त्यातली आपल्या घराची, आपलं जे घर आहे ती हे आपल्या घराची पूर्व बाजू असेल, ही दक्षिण असेल, ही पश्चिम असेल आणि ही उत्तर असेल. तर माऊली हो, इथे जो अंक कमी असेल या तक्त्यामध्ये, तिथे तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये हे बघू शकता. तिथे आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर हा 4 अंक आहे, हा समजा तुमच्या बर्थ चार्टमध्ये नाही आहे, तर इथे तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक तर तिथे जिना आढळू शकतो, टॉयलेट आढळू शकतो, किंवा तिथे विरुद्ध तत्वाची गोष्ट आढळू शकते. जसं हा दक्षिण आणि आग्नेय कोपरा जो आहे, दक्षिण आणि हा पूर्व, हा आग्नेय कोपरा आहे, हा फायर झोन आहे, याला मनी झोन पण म्हणतात. इथे जर पाण्यासंबंधित काही गोष्टी आल्या तर तिथे तो दोष असतो. तसंच हा ईशान्य कोपरा, इथे सुद्धा हा क्रमांक नसेल तर तुमच्या घरातल्या ईशान्य कोपऱ्याला तिथे काहीतरी चुकीच्या गोष्टी ठेवलेल्या असेल, बेडरूम असेल, बेड असेल, टॉयलेट बाथरूम वगैरे काही असेल, किंवा विरुद्ध तत्वाची गोष्ट ठेवलेली असेल. तसंच या बाकीच्या गोष्टींमध्ये पण ज्याचा 5 अंक नाही आहे तर ते तुमच्या घरातलं जे ब्रह्मस्थान आहे ते ब्रह्मस्थान तिथे डिस्टर्ब असणार आहे, तिथे काहीतरी तुम्ही अडगळ ठेवली असणार आहे, किंवा तिथे कॉलम असेल, लिफ्ट असेल, जिना असेल, किंवा अजून काही असू शकतं. तर हे अंकशास्त्र तक्त्यावरून तुमच्या वास्तूमधले दोषसुद्धा ओळखता येतात बऱ्यापैकी. 100% नाही म्हणत मी, पण 90%पेक्षा जास्त हे अनुभवाला आढळलेलं आहे की हे जेव्हा ह्या क्रमांकांची अनुपस्थिती असते तिथे त्या घरामध्ये वास्तुदोष पण आढळतो. तर माऊली हो, हा होता आजचा विषय. भेटूया नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.